श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी यश आणि प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये मोठी जबाबदारी किंवा पदोन्नतीचे योग निर्माण होतील का? आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान टिकून राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात अपेक्षित गोडवा अनुभवायला मिळेल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे फळ मिळणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे दिसून येईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला आणि कर्तृत्वाला योग्य ओळख मिळू शकते. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल आणि त्यामध्ये तुमची दूरदृष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. मात्र अहंकार किंवा अति आत्मविश्वासामुळे कोणत्याही नात्यात दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक राहील. संयम, सकारात्मक विचार आणि नियोजनबद्ध कृती यांच्या जोरावर हा पंधरवडा अनेक बाबतीत लाभदायक ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे सहकाऱ्यांमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली पदोन्नती, बदली किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. व्यवसायातील धाडसी निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतात, मात्र आर्थिक जोखीम घेताना सावधगिरी बाळगा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत आणि पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. मालमत्ता, जमीन किंवा वाहनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा विचार करू शकता. मात्र प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी अनावश्यक खर्च करणे टाळा. आर्थिक नियोजन योग्य ठेवल्यास भविष्यात मोठी आर्थिक सुरक्षितता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण बहुतेक वेळा आनंदी आणि सकारात्मक राहील. घरातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही व्यक्तींच्या घरी शुभ कार्य किंवा मंगल प्रसंगाचे आयोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र स्वतःचे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये आनंददायी वातावरण राहू शकते. जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या गोष्टी व्यक्त करण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा लाभेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नात्यात विश्वास आणि संवाद टिकवून ठेवणे आवश्यक राहील. अहंकारापेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व दिल्यास नातेसंबंध अधिक सुंदर बनतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यतः चांगला राहू शकतो, परंतु कामाच्या वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या. रक्तदाब, हृदयाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा तणावामुळे होणाऱ्या समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. नियमित व्यायाम, चालणे आणि संतुलित आहार यांचा लाभ मिळेल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखणे आवश्यक राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात आत्मविश्वास वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता सुधारेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक प्रकल्पांमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. मेहनतीचे फळ उशिरा मिळाले तरी निराश होऊ नका. सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करतील. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळू शकते. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान मिळेल. तुमच्या सकारात्मक विचारांचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. हे प्रवास लाभदायक आणि अनुभवसमृद्ध ठरतील.
नवीन व्यक्तींची भेट होईल आणि त्यातून भविष्यकालीन संधी निर्माण होऊ शकतात. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. नवीन व्यवसाय, नवीन कौशल्य किंवा नवीन क्षेत्रात काम करण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. उपाय: दर रविवारी सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा जप करा. गूळ आणि गहू दान करणे शुभ राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय शांतपणे विचार करून घ्या. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. हा पंधरवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, प्रतिष्ठा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात यशाचे नवे मार्ग खुलतील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवनात समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास हा काळ उत्साहवर्धक राहील. आत्मविश्वास, संयम आणि योग्य निर्णय क्षमता यांच्या बळावर तुम्ही अनेक क्षेत्रांत यश संपादन करू शकता. धन्यवाद.